माझे नाव रजनी प्रभाकर अभ्यंकर आहे. मी 63 इयर्स ओल्ड. मी भांडुपला राहते आणि आता 15 दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसचे एक कलिग आणि त्यांची मुलगी जी ह्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे, अरुंधती सप्रे, तिच्या वडिलांचं ऑपरेशन डॉक्टर तेजसने केलं होतं. म्हणून मी त्यांना बघायला आले आणि त्यांना बघितल्यावर मला असं वाटलं की मी सुद्धा या डॉक्टरांना दाखवते. ॲक्च्युली काय झालं होतं, मला ना हा पायाचा त्रास, उजव्या पायाचा त्रास जरा जास्त होता. तो हळूहळू वाढत गेला, पण ह्या 1.5 वर्षामध्ये तो जास्त वाढला. म्हणजे मी जरा जास्त लंगडत चालायला लागले. मी जेव्हा माझा व्हिडिओ बघायचे तर मला वाटायचं, अरे मी का असं लंगडत चालते आहे असं. आणि इतक्यातच काय झालं होतं की माझ्या कॉलनीमधल्या पण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी पण मला म्हणजे पिन पॉईंट केलं की तू आता जरा लंगडत चालते आहे. आणि मला काय व्हायचं, मी पायऱ्या चढताना मला जरा म्हणजे एव्हरी टाईम मला चढायला आणि उतरताना मला सपोर्ट घ्यावाच लागायचा रेलिंगचा. पण मी जेव्हा चढायचे तर इट वॉज ओके, पण उतरताना मला जरा जास्तच त्रास व्हायला लागला. मिसेस अभ्यंकर जेव्हा माझ्याकडे आल्या ना, त्यांना दोन्ही गुडघ्यांमध्ये बरंच दुखत होतं. आणि कसं झालं का, आमच्या इथे जे कन्सल्टंट आहेत त्यांच्या वडिलांचं मी नी रिप्लेसमेंट केलं आणि त्याच सोसायटीमध्ये राहतात. त्यांना भेटल्या आणि तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स झाला का मीही हे करून घ्यायला हवं आता, कारण माझ्या गुडघ्यांनी मला चालता येत नाही. मी लगेचच तिसऱ्याच दिवशी मी आले डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन. त्यांनी एक्सरे काढलेत माझे आणि ते एक्सरे काढल्यावर त्यांनी मला एक्सप्लेन केलं की तुम्हाला दोन्ही नीजची गरज आहे ऑपरेशनची. मग मी लगेच कॉल घेतला. मी 15 दिवसांमध्ये अगदी लगेच मी ॲडमिट झाले. माझी काल उजव्या नीची सर्जरी झाली आहे आणि ती सर्जरी डॉक्टरांच्या इतक्या एक्सपर्ट टीमनी, डॉक्टरांनी जी केली की मला काहीच जाणवलं नाही की माझी ही सर्जरी एकदम इतकी स्मूथ झाली. आम्ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट करतोय, ज्याच्यामुळे सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी करायला लागतं आणि त्यामुळे पेन कमी होतं. सेकंडली, प्रत्येक पेशंटसाठी आपल्याला कस्टमाइज प्लॅन बनवता येतो. म्हणजे त्यांचा गुडघा कसा होता त्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन बनवू शकतो. आणि तिसरं, जे बोन कटिंग होतं रोबोटिकमध्ये ते एकदम ॲक्युरेट होतं. सो त्यामुळे ते टिश्यू स्पेअरिंग पण आहे. आणि जी टेक्निक आम्ही यूज करतो, म्हणजे आम्ही मसलला कापत नाही, आम्ही मसलला नुसतं सेपरेट करून स्लाईड करतो, ज्याला आम्ही सबवास्टस अप्रोच म्हणतो. सो या सगळ्या ऑपरेटिव्ह टेक्निक्समुळे पेन बऱ्यापैकी कमी राहतं. पण हे सगळं टीम एफर्ट आहे. सो ह्याच्यामध्ये ॲनेस्थेटिस्टचाही खूप मोठा वाटा आहे, कारण ते ऑपरेशन नंतर पेशंट्सना ॲडॅप्टर कनाल ब्लॉक द्या, आयपॅक ब्लॉक म्हणून येतात. हे सगळे जे बरेच नवीन ब्लॉक्स आहेत, हे आम्ही आत्ताच रिसेंटली हॉस्पिटलमध्ये एक USG मशीन घेतलेलं आहे, विच इज द लेटेस्ट AI गायडेड मशीन विच हेल्प्स टू लोकेट नर्व्स. सो त्याच्यामधनं नर्व्स कॅन बी इझिली लोकेटेड आणि त्यामुळे ॲक्युरेट ब्लॉक्स देता येतात आणि त्यामुळे पेशंट्स आर ऑलमोस्ट पेन फ्री, असं मी म्हणेन. फारसं काही त्यांना दुखतच नाही, त्यांना तर वाटतही नाही की आपलं ऑपरेशन झालेलं आहे. काल आल्यानंतर मला अजिबात पेन झालं नाही आणि आजपर्यंत पण मला पेन नाही आहे, कारण त्यांनी ना त्या प्रकारे मला ट्रीट केलेलं आहे. त्यांनी मला एक हे लावलेला बँड आणि डॉक्टर निवेदितांनी पण मला सांगितलं की ऑपरेशनच्या वेळेला त्यांच्याकडे एक ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर एक तो पॅक आहे, जो आता नवीन सुरू झालेला आहे. तो त्यांनी मला इंजेक्शनच्या द्वारे दिला होता आणि त्यांनी मला खूप फरक पडला. परवा माझी म्हणजे 6 तारखेला परत एक दुसरी सर्जरी आहे आणि मी अगदी आनंदात आहे की माझे पाय त्या डॉक्टरांच्या हातात जातील आणि डॉक्टर अगदी देवासारखे आहेत. मगाशी ते मला भेटायला आले होते, त्याप्रमाणेच त्यांचा हात हातात घेतला आणि म्हटलं त्यांना की तुमचे हे देवाचे हात आहेत, मला अगदी बरं, मी एकदम चांगली खडखडीत बरी होऊन जाणार. तर मी ह्यांच्या पूर्ण सगळ्या टीमवरती खुश आहे. त्यांची जी सगळी लोक आहेत, त्यांच्या अंडरमध्ये जे काम करणार आहेत, आया म्हणा, सिस्टर्स म्हणा, मेन डॉक्टर्स म्हणा, एव्हरीबडी इज कोऑपरेटिव्ह. तर त्यामुळे मी पूर्ण खुश आहे.